नमस्कार, माझं नाव अनिरुद्ध पिंपळखरे आणि या समजुयावर तुमचं स्वागत आहे. या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश ग्रामरमधलं आर्टिकल्स म्हणजे काय ते आपण समजून घेणार आहे. त्याच्या आधी तुम्हाला हे सांगतो की तुम्ही जी कुठली वाक्य ऐकली असतील त्याच्यामध्ये मोस्ट लाईकली आर्टिकल बघितलं असेल, पण एखाद्या वेळेस तुम्हाला कळलं नसेल की हे आर्टिकल आहे. तर आपण एक एक्झाम्पल इथे बघू. राजेश इज रीडिंग अ बुक. तर याच्यामधलं जे आहे ना, दॅट इज व्हॉट इज कॉल्ड ॲज अन आर्टिकल. अ बुक. ऑल राईट. आता आर्टिकल्स फक्त ए हे आर्टिकल नसतं, तर टोटल 3 आर्टिकल्स असतात. एक म्हणजे ए, दुसरं म्हणजे ॲन आणि तिसरं म्हणजे द. तर प्रत्येक वेळेस कुठलं आर्टिकल वापरायचं त्याचे काही रूल्स आहेत. ते रूल्स मी आता तुम्हाला एक एक करत सांगणार आहे. त्याच्या आधी फक्त थोडक्यात आत्ता लक्षात ठेवा की ए आणि ॲन यांना इनडेफिनेट आर्टिकल्स असं म्हणतात आणि द या आर्टिकलला डेफिनेट आर्टिकल असं म्हणतात. इनडेफिनेट आर्टिकल्स ए आणि ॲन, डेफिनेट आर्टिकल्स द. आता केव्हा कुठलं वापरायचं ते आपण एक एक करत आत्ता बघणार आहोत. ओके. जेव्हा केव्हा त्या आर्टिकलचा पुढचा जो वर्ड असतो तो वॉवेल्सपासून सुरू होतो. म्हणजे वॉवेल्स म्हणजे काय आपण बघितलं आहे, AEIOU याच्यापासून सुरू होतो, तेव्हा ॲन आर्टिकल वापरायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आय सॉ ॲन एलिफंट, ॲन ॲपल, ॲन ऑरेंज, ॲन आयडिया, ॲन अम्ब्रेला. राईट. हे बऱ्यापैकी लक्षात ठेवायला सिम्पल आहे. एकदा तुम्हाला वॉवेल्स कोणते ते कळलं की त्या शब्दाच्या आधी तुम्ही ॲन वापरू शकता. ऑल राईट. आता उरलेले जे सगळे शब्द आहेत, म्हणजे जे कन्सोनंटपासून सुरू होतात, AEIOU सोडून, त्या ऑलमोस्ट सगळ्यांना तुम्ही आर्टिकल ए त्याच्या आधी वापरू शकता. म्हणजे मगाचं एक्झाम्पल बघितलं आपण तसं की राजेश इज रीडिंग अ बुक, अ डॉग, अ स्टार, अ विंडो. यातलं बी, डी, एस आणि डब्ल्यू हे सगळे कन्सोनंट आहेत, त्यामुळे तुम्ही त्याच्या आधी ए वापरू शकता. ओके. पण काय ना, लाईफ इज नॉट दॅट सिम्पल. याला काही एक्सेप्शन्स आहेत. तर ते एक्सेप्शन्स काय ते आपण आता इथे बघणार आहोत. एक्सेप्शन्स असे आहेत की जे वर्ड्स हे सुरू तर होतात कन्सोनंटपासनं, पण त्याचं जे प्रोनाऊन्सिएशन आहे ना ते वॉवेलसारखं आहे. त्या केसमध्ये तुम्हाला त्याच्या आधी ॲन लावावा लागतो. हा शब्द बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारतात आणि त्याच्या आधीचं आर्टिकल तुम्हाला विचारतील, ऑवर. तर याच्यामध्ये तुम्ही बघाल स्पेलिंग एचपासून सुरू होतो आहे, पण तो एच सायलेंट आहे. म्हणजे त्याचं जे प्रोनाऊन्सिएशन आहे ते ऑवर असं होतं. म्हणजे इट्स ॲज इफ इट इज स्टार्टिंग विथ अ वॉवेल. त्याच्यामुळे त्याच्या आधी ॲन लागतो. तसंच MBA किंवा NBA याच्यामध्ये काय होतं ना, सुरुवातीला तो ईपासून सुरू झाला असं वाटतं, म्हणून त्याच्या आधी ॲन लावतात. ॲन MA. ऑल राईट. आता आपल्या एक्सेप्शन्स पण लक्षात आले आहे, ए आणि ॲनसाठीचे कोणते आहेत ते. ऑल राईट. आता जे उरलेलं तिसरं आर्टिकल आहे ते डेफिनेट आर्टिकल आहे. ते केव्हा वापरायचं ते तुम्हाला सांगतो. त्याच्या आधी आपण आपलं जे एक्झाम्पल आहे ना ते परत एकदा वाचू. राजेश इज रीडिंग अ बुक. तर अ बुक म्हणजे काय माहिती आहे का, की तो अ बुक म्हणजे एक पुस्तक वाचतो आहे. तो एक पुस्तक वाचतो आहे, पण तो एक्झॅक्टली कुठलं पुस्तक वाचतो आहे ते या वाक्यांमधनं समजत नाही. म्हणजे ते जे बुक आहे ते नक्की कोणतं आहे ते आपल्याला माहिती नाही आहे. त्याच्याबद्दल आपण आधी कधी बोललेलो नाही आहे, म्हणून आपण इनडेफिनेट आर्टिकल ए याच्या आधी वापरलं. राईट. पण आपण आता दुसरी एक केस बघू. ती दुसरी जी केस आहे ना त्याच्यामध्ये काय आहे की असं वाक्य आहे, डॅड मे आय ड्राईव्ह द कार. तिथे अ कार का नाही म्हटलेलं, द कार काय म्हटलं आहे? कारण की त्याला आपल्या बाबांना विचारायचं आहे की मी माझी फॅमिली कार, आपल्या घरात एकच कार आहे, ती कार मी चालवू शकतो का. म्हणजे याच्यातनं काय की कार कोणती आहे ते डेफिनेट आहे, ते नक्की आहे. म्हणून त्या केसमध्ये आपण द हे आर्टिकल वापरलेलं आहे. तुम्हाला अजून एक्झाम्पल सांगतो. द मून.
म्हणजे मूनबद्दल आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्याला माहीत असतं की कोणाबद्दल आपण बोलतो आहे. द अर्थ म्हणजे काय, आपण आपल्या पृथ्वीबद्दल बोलतो आहे, हे याच्यातनं क्लिअर आहे. द स्काय आपण आकाशाबद्दल बोलतो आहे, हे क्लिअर आहे. ऑल राईट. सो याच्यामध्ये तुम्हाला आता कळलेलं आहे की द केव्हा वापरायचं, की जेव्हा तुम्हाला नक्की माहीत असतं की तुम्ही कशाबद्दल बोलताय तेव्हा. आता अजून एक छोटंसं कॉम्प्लिकेशन मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. राजेश हॅड अ बुक. या बुकबद्दल आपण कधी बोललो आहे का याच्या आधी? नाही. त्याच्यामुळे अ बुक म्हणणं त्याला इज ओके. पण त्याच्या पुढचं वाक्य तुम्ही आता बघा, ही गेव द बुक टू राजेंद्र. आता तुम्हाला माहिती आहे की राजेशकडे ज्या बुक आहे ज्याच्याबद्दल आपण ऑलरेडी बोललेलो आहोत तेच बुक त्यांनी राजेंद्रला दिलं आहे. म्हणून पुढच्या वाक्यामध्ये त्या बुकच्या आधी द येतो, अ येत नाही. कारण वी नो विच एक्झॅक्टली बुक वी आर टॉकिंग अबाउट. एक्झॅक्ट बुक कोणतं आहे ते आपल्याला माहीत असल्यामुळे आपण द म्हणून वापरलेलं आहे. ओके. अजून एक गंमत तुम्हाला याच्यामधली एक्सेप्शन सांगू काय आपण आता, की हा जो द आहे ना तो कधी पण प्रॉपर नेमच्या आधी वापरत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल गर्ल हे कॉमन नाव आहे ना, पण प्राची हे प्रॉपर नाऊन आहे. आपण नाऊनचे जेव्हाबद्दल जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये याच्याबद्दल डिटेल्स आपण बघणार आहोत. तर द प्राची असं कधी म्हणत नाहीत. ओके. प्रॉपर नाऊनच्या आधी कधी लावत नाहीत. इंडिया हे सुद्धा प्रॉपर नाऊन आहे, त्याच्या आधी कधी द लावत नाही. पण गंमत काय होते तुम्ही बघा, की जेव्हा युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका म्हणतात तेव्हा मात्र त्याच्या आधी द लावतात. युनायटेड किंगडम जेव्हा म्हणतात तेव्हा त्याच्या आधी द युनायटेड किंगडम म्हणतात. तर याचं एक एक्सप्लेनेशन काय आहे की युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामध्ये अनेक छोटे छोटे स्टेट्स आहेत. याच्यामध्ये इथे अनेक वचनी स्टेट्स म्हणून आलेलं आहे, यामुळे त्याच्या आधी द वापरतात. किंवा फिलिपिन्स या शब्दाच्या आधी द फिलिपिन्स वापरतात, कारण फिलिपिन्सच्या आतमध्ये अनेक आयलंड्स आहेत. तर अनेक आयलंड्समुळे ते बनलेलं असल्या कारणामुळे त्याच्या आधी द वापरतात. पण बऱ्याचदा तुम्हाला असे जे एक्सेप्शन्स आहेत ते थोडेसे लक्षातच ठेवायला लागतात. पण तरी एक लक्षात ठेवा की द केव्हा वापरायचं, जेव्हा डेफिनेट आहे तेव्हा. ऑल राईट. लास्ट एक्झाम्पल आता आपण बघणार आहोत, दी एंड. एंड हा एकच आहे, या व्हिडिओचा एंड हा एकच असल्यामुळे आपण त्याच्यामुळे त्याच्या आधी डेफिनेट आर्टिकल द हे वापरलेलं आहे. आय होप यू फाउंड दिस व्हिडिओ इंटरेस्टिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. थँक यू व्हेरी मच. बाय बाय.